बातमी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे। 10वीच्या परीक्षेसाठी आता जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकात बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय। गेल्याच आठवड्यात जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार 20, 21 आणि 22 मार्चला सलग 3 पेपर येत होते। मात्र या पेपरमध्ये अंतर नसल्याने विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांची होती, त्याची दखल घेतली आहे। माधवी देसाई आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। माधवी, विद्यार्थ्यांनी पालकांनी विरोध केला होता, अखेर त्याला यश मिळते असं दिसतंय। विलास, कारण मार्च 2017 मध्ये जी 10वीची बोर्डाची परीक्षा आहे या बोर्डामध्ये परीक्षेसाठी 20, 21 आणि 22 मार्चला सलग 3 पेपर ठेवण्यात आले होते। मात्र हे सलग 3 पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळणार नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांची होती। त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशी तक्रार केली। नंतर पालक ज्या शिक्षक संघटना आहे, पालक संघटना आहेत, यांनी याची दखल घेतली होती। तसेच शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही या प्रकरणी तक्रार दिलेली होती आणि या सगळ्याची दखल घेत आता 10वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहेत आणि या पेपरमध्ये गॅप ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी म्हणता येईल। विलास, धन्यवाद माधवी, तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।